नमस्कार. पारंपरिक स्वाद बाय माधुरी या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजकाल मिलेटचा जमाना आहे आणि रागी हा मिलेटचा राजा आहे. तो आज जो पदार्थ मी करणार आहे, तुम्हाला करून दाखवणार आहे, तो आहे रागी. आणि रागी ह्याच्यामध्ये इतके पौष्टिक तत्व आहेत. त्याच्यामध्ये आयर्न आहे, कॅल्शियम आहे, प्रोटीन्स आहेत आणि असा एखादाच अपवाद पदार्थ मिळेल की ज्याच्यामध्ये सगळेच जे पौष्टिक गुण आहे ते त्याच्यामध्ये ठसाठस भरलेले आहेत. हा जो पदार्थ आहे तो पोषक आहे, चविष्ट आहे आणि अत्यंत चविष्ट लागतो तो पदार्थ. या पदार्थाचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे. माझा जो चॅनल आहे पारंपरिक स्वाद बाय माधुरी, या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. तर या पदार्थाचं नाव आहे रागीचा शिरा. तो रागीच्या शिऱ्यासाठी मी जो साहित्य आहे ते पहिल्यांदा तुम्हाला दाखवते. तुम्हाला ही वाटी दिसत असेल तर ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये हा मी सगळे साहित्य घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी रागीची पावडर घेतलेली आहे. तुम्हाला दिसत असेल ती रागीची पावडर, ही मी ऑर्गॅनिक पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे जे रागी आहे ते भाजायला लागणार आहे तूप. हे तूप मी मेल्ट करून घेतलेलं आहे. पाववाटी तूप आहे. त्याच्यानंतर ह्या पाववाटी तुपामध्ये हा जो रागी आहे ते 5 ते 7 मिनिटं मी मंद आचेवर त्याला मी भाजणार आहे. आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी, हे मी 1.5 वाटीचं प्रमाण आहे, ह्याच मापाने मी 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे. त्या दुधामध्ये आपल्याला छान हा मऊसूत आणि असा शिजवून घ्यायचा आहे. ते दूध हे पूर्ण ह्यातनं आटल्यानंतर आपल्याला घालायचा आहे गूळ. गूळ जो हल्ली आजकाल खाल्ला जातो, ह्याचं कारण गूळ हा सुद्धा हा पौष्टिक असतो आपल्या शरीराला. तो हा मी गूळ घालणार आहे. हे गूळ सुद्धा ऑर्गॅनिक गूळ आहे आणि तो पूर्ण मेल्ट झाल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे. आता हा शिरा झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे ओलं खोबरं आहे जे मी किसून घेतलंय. अंदाजाने हे पाववाटी आहे. तो गॅस बंद करून आपल्याला हे घालायचंय आणि आपल्या बाउल किंवा प्लेटमध्ये सर्व करायच्या आधी आपल्याला हा काजू आणि बदामाचे काप करायचे आणि त्याच्यावर घालायचे आहेत. तर पूर्ण कमीत कमी साहित्यामध्ये अत्यंत पौष्टिक असा पदार्थ आपला तयार होणार आहे, जो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. तर आता तो कसा करणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तूप जे तुम्हाला दाखवलं होतं ना वाटी, ते मी घातलं. त्याच्यामध्ये ते मेल्ट केलेलंच होतं आणि त्याच्यामध्ये मी आता 1 वाटी ते रागीची पावडर घातलेली आहे, रागीचं पीठ घातलेलं आहे. हे तुम्हाला दिसत असेल. आता मी ते 5 ते 7 मिनिटं छान खरपूस भाजून घेणार आहे. आणि तुमच्याकडनं जरी पाववाटीपेक्षा जास्त तूप घेतलं गेलं तरी काहीच हरकत नाहीये. ते पण आपल्या हेल्थसाठी चांगलंच असतं आणि त्याचा फ्लेवर पण जास्त चांगला येऊ शकतो जर तुम्ही थोडंसं आणि चुकून माकून जर जास्त तूप पडलं तर. आता ह्याच्यामध्ये जरी तो गोड पदार्थ असला तरी रागीला थोडीशी आणि चव आणण्यासाठी मी ह्याच्यामध्ये चिमूटभर मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. अगदी चिमूटभर टाका. मी चिमूटभरच टाकलेलं आहे. त्याने आणि चविष्ट होतं ते पीठ. आता हे छान 5-7 मिनिटं मी भाजून घेणार आहे. त्याचा छान असा खमंग वास सुटला की त्याच्यामध्ये मी हळूहळू दूध घालणार आहे. हे तुम्ही बघाल की हा मंद आचेवर ठेवलेला आहे मी. गॅस तुम्हाला दिसत असेल मंद आचेवर आहे. आणि आता ठेवून साधारणपणे 2-3 मिनिटं झालेली आहेत. तर त्याच्यामुळे त्याचा खमंग वास असा हळूहळू पसरायला लागलेला आहे. आता तुपामुळे जी रागीचं पीठ आपलं ह्याला चिकटलेलं आहे ते आता मी काढून घेते असं आणि त्या पिठामध्ये मिक्स करून घेते. आता हे भाजून झालं की मी त्याच्यामध्ये मग दूध टाकते. आता तुम्हाला दिसत असेल ह्याचा कलर स्लाइटली बदललेला आहे, ब्राऊन झाला आहे. आणि आता निश्चित 7 मिनिटं होऊन गेली मी भाजताना. आणि मुख्य मी ह्याच्या समोर उभी असल्यामुळे त्याचा खरपूस खमंग वास सुटलेला आहे आणि त्याच्यामुळे मला कळलं आहे की हे झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालू. हळूहळू दूध घालायला लागू आपण.
अजून लागेल दूध, हे पूर्ण 1 बाउल लागेल, 1 वाटी लागेल बाउल। लागलं तरच मी जे अर्धा काढून ठेवलंय ते मी घालीन त्याच्यामध्ये, आवश्यकता पडली तरच घालीन। आता हे दूध आहे ते त्याच्यामध्ये पूर्ण वाळायला लागलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल पूर्ण सॉफ्ट व्हायला लागलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये मी जो गूळ आहे, पावडर गूळ आहे, तो मी घालणार आहे त्याच्यामध्ये, पावडर गूळ घालणार आहे त्याच्यामध्ये। आणि ह्या गरम मिश्रणामध्ये तो पावडर गूळ पटकन मेल्ट होणार आहे। तो मेल्ट झाला की आपला शिरा तयार होईल आणि मग कढईला खाली उतरवून मी त्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे आणि मग त्याचं प्लेटिंग करून मी तुम्हाला दाखवीनच। आता मी तुमच्या समोर गूळ पण टाकते आहे। आपल्याला स्लाइटली 1.5 वाटीपेक्षा कमी लागलेलं आहे दूध, हा अर्धा वाटी पूर्ण आपल्याला लागेल गूळ। हे बघा, हे आता मेल्ट व्हायला लागलं असेल, हे बघा तुम्हाला दिसत असेल, त्याला असं पाणी सुटायला लागलेलं आहे त्या गुळाला। आता इथे मी 2 मिनिटं त्याला मी झाकून ठेवते आणि पूर्ण ह्याच्यामध्ये मी हा गूळ मेल्ट होऊन देते। हा मी पूर्ण मंद आचेवरच ठेवलेला आहे, कारण ह्या पिठाच्या कणाकणामध्ये तो गूळ जायला पाहिजे, तरच त्याची खरी चव येईल। आता 2 मिनिटं आपण थांबूया। बघा, आता हा गूळ त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झालाय, तुम्हाला दिसत असेल, आणि मऊसूत आपला रागीचा शिरा आता तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करते, कारण ते एकजीव झालेलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मी हे खोबरं घालते, जे मी सांगितलं होतं ना, पाव वाटी फ्रेश खोबरं आहे ते मी घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि छान ह्याला मिक्स करणार आहे। काय सुंदर रंग आला बघा, डार्क ब्राऊन आला आहे आणि त्याच्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं, काय सुंदर कॉम्बिनेशन दिसते बघा। चविष्ट तर कमालीचा लागणार आहे हा। हे बघा, आपला रागीचा शिरा तयार झालेला आहे, त्याची सहज मूत पडलेली आहे, कारण अत्यंत सॉफ्ट झालेला आहे। चविष्ट तर निश्चित असणार, मी चव तर नाही बघितलेली, पण त्याच्या वासावरनं सुवासावरनंच कळत आहे। आणि त्याच्यात थोडेसे मी काजू आणि बदाम घातलेले आहेत। तर हा जो पदार्थ आहे रागीचा शिरा, तो अवश्य करा आणि मला पूर्ण खात्री आहे की हा शिरा तुम्हाला खूप आवडेल। आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असा हा पदार्थ आहे। तर माझा जो चॅनल आहे पारंपरिक स्वाद बाय माधुरी, या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही। आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईबच्या बाजूला जे उजवीकडे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा। त्याच्यामुळे प्रत्येक शुक्रवारी जेव्हा मी नवा पदार्थ अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तुम्ही हा पदार्थ पाहू शकाल, करू शकाल आणि त्याचा करून आनंद पण घेऊ शकाल। तर पुढच्या शुक्रवारपर्यंत नमस्कार, धन्यवाद।